देवाला मागे सारणारे आणि गुरुला मानणारे संत निळोबाराय. येथे कुणी बोलविले प्रस्थाने वाचून डायरेक्ट निळोबाराय म्हणतात. मुलाच्या ज्ञानोबाच्या पादुकाच्या ज्ञानोबा तुकारामाचा करत कर आजपर्यंत पंढरीचा हा गजर 450 वर्षाप्रमाणे चालू आहे. आषाढी एकादशीला काही दिवस शिल्लक असून आता सर्व पालख्या या पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या आहे. आपण बघू शकतो की पारनेर तालुक्यातील पिंपळनेर वडुरे या ठिकाणी आपण आलेलो आहे. या ठिकाणी संत श्री निळोबारायांची मानाची जी पालखी आहे ती या ठिकाणी आता प्रस्थान करत आहे पंढरपूरच्या दिशेने. या ठिकाणी आपण बघू शकतो की बाल वारकरी जे आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहे. टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने विठुरायाचे भक्त जे आहे ते जमा झालेले आहेत. त्या निळोबारायांच्या पालखीचं देखील आता प्रस्थान हे पारनेर तालुक्यातून सुरू झालेले आहे. तर या ठिकाणी अनेक बालवर्ग आहे ते मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत. मोठ्या बालवृद्ध असतील किंवा वयोवृद्ध असतील प्रत्येक वयोगटातील वर्ग या ठिकाणी पालखीला जमा झालेले आहेत. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की या ठिकाणी आता टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हे वारकरी खरं तर पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. तर आपल्यासोबत काही बोलण्यासाठी आपण इथे वारकरी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. त्यांच्याशी की एकंदरीत खरं तर निळोबारायांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे. निळोबारायांची मानाची पालखी आज जाती आहे. काय एकंदरीत वातावरण आहे, कधी याचा इतिहास काय आहे? संत निळोबाराय गुरु शिष्याचे साक्षात प्रेमाचे अंतःकरण वाहणारे असे निळोबाराय हे देवाला मागे सारणारे आणि गुरुला मानणारे संत निळोबाराय. येथे कुणी बोलविले प्रस्थाने वाचून डायरेक्ट निळोबाराय म्हणतात. कारण महाराजांची तेव्हा व्यक्त गुरुवाच्या श्रीका म्हणून तुकोबरायांना परत येऊन संत निळोबारायांना अनुग्रह द्यावा लागला. 40 दिवस निळोबारायांनी अनुष्ठान केलं आणि मग परत निळोबाराया या आत्मस्वरूपाला प्रकट झाली 42 दिवसांनी. मग निळोबाराय म्हणजे बरे झाले आत्माराम हृदय झाले. कारण अनुष्ठानातून आत्मारामा हृदयात परत आला. त्यांना आनंद वाटला आणि विठुरायाची नगरी त्यांनी ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष गळ्यामध्ये तुकोबाच्या पादुका आणि तुकोबाच्या मुलाच्या ज्ञानोबाच्या पादुकाच्या ज्ञानोबा तुकारामाचा करत कर आजपर्यंत पंढरीचा हा गजर 450 वर्षाप्रमाणे चालू आहे. बरं, आता वारकरी सर्व वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने चालले. वारकऱ्यांना किंवा जे काही नवीन युवा पिढी आहे त्यांना काय संदेश द्याल? सर्व माझा जनतेला एक विनंती करायची आहे की आपण निर्व्यसनी भगवंताकडे चालावा. कारण पांडुरंगाच्या वारीमध्ये चालत असताना सर्व वारकरी अगदी आनंदाने चालतात. पण कुणी तंबाखू बिडी सिगरेट काही गुटखा खाऊ नये. कारण धूम्रपान ही निर्विष्टी अशी दिंडी व्हावा असा आमचा भगवंत पांडुरंग चरणाला विनंती आहे. तर निर्व्यसनी ही दिंडी असावी अशी अपेक्षा या वारकऱ्यांनी खरं तर व्यक्त केलेली आहे. प्रवीण सरवसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.